श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र। नगरपालिका निवडणुकीत धाराशिव जिल्ह्यात भाजप शिवसेना युतीला घवघवीत यश। श्री तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आणि धाराशिव शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाला मंत्रिमंडळाची मंजुरी। या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर देविदास पाठक यांनी पाठवलेली ही माहिती। नगरपालिका निवडणुकीत धाराशिव जिल्ह्यातल्या 8 पैकी 4 नगरपालिकांवर भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष विजयी झाले, तर उर्वरित 4 नगरपालिकांवर शिवसेनेचे उमेदवार निवडून आले। धाराशिव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या नेहा काकडे विजयी झाल्या। या ठिकाणी भाजपचे 22, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 7, काँग्रेसचे 3 तर MIMचा 1 नगरसेवक निवडून आला। तुळजापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी भाजपचे विनोद गंगणे विजयी झाले। या ठिकाणी भाजपचे 18 तर महाविकास आघाडीचे 5 नगरसेवक निवडून आले। नळदुर्ग महापालिकेच्या अध्यक्षपदी बसवराज धरणे तर मुरुम नगरपालिकेच्या अध्यक्षपदी बापूराव पाटील यांचा विजय झाला। भूम नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या संयोगिता गाढवे विजयी झाल्या। परंडा नगरपालिकेच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे झाकीर सौदागर विजयी झाले। या ठिकाणी भाजप आणि शिवसेनेचे प्रत्येकी 6, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 9 तर काँग्रेसचा 1 नगरसेवक निवडून आला। कळंब नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी महायुतीच्या सुनंदा कापसे विजयी झाल्या। या ठिकाणी भाजपचे 6, शिवसेनेचे 4, ठाकरे गटाचे 9 तर काँग्रेसचा 1 नगरसेवक निवडून आला। तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी देवीचा शाकंभरी नवरात्र महोत्सव उत्साहात भक्तिभावाने पार पडला। मुख्य यजमान उल्हास अनंतराव कागदे यांच्या हस्ते मंदिरातील गणेश विहारात विधिवत घटस्थापना करण्यात आली। मंत्रोच्चार, विधी आणि भक्तिभावानं संपूर्ण परिसर मंगलमय झाला होता। शाकंभरी नवरात्र काळात दररोज रात्री श्री तुळजाभवानी देवीची छबिना मिरवणूक काढण्यात आली। 7 दिवस चाललेल्या या शाकंभरी नवरात्र महोत्सवाची सांगता काल शाकंभरी पौर्णिमेला पूर्णाहुती त्यानंतर घटोत्थापनानं झाली। धाराशिव इथं ब्राह्मण कल्याण ट्रस्टच्या वतीनं श्री ब्रह्मभूषण सन्मान धाराशिव पुरस्कार प्रदान करण्यात आले। धाराशिवच्या थेट जनतेतून निवडून आलेल्या पहिल्या महिला नगराध्यक्ष डॉक्टर उर्मिला गजेंद्र गडकर, डॉक्टर राघवेंद्र डंबळ, ज्येष्ठ कवी राजेंद्र अत्रे आदींना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। तुळजापूर तालुक्यातल्या यमगरवाडी या सेवा प्रकल्पात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठ स्वयंसेवकांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य तथा माजी सरकार्यवाह सुरेश तथा भैयाजी जोशी यांच्या हस्ते करण्यात आला। समाज जागरण आणि कृतिशीलतेतून मार्ग शोधणारे हे सत्कार मूर्ती असून 100 वर्षांच्या वाटचालीत असे प्रकल्प पथदर्शी असल्याचं मत जोशी यांनी व्यक्त केलं। पद्मश्री भिकुजी तथा दादा इदाते, पद्मश्री गिरीश प्रभुणे, डॉक्टर अभय शहापूरकर, डॉक्टर राघवेंद्र डंबळ, महादेवराव गायकवाड, वैजनाथ अप्पा लातुरे यांच्यासह या यमगरवाडी सेवा प्रकल्पावर पूर्णवेळ सेवा देणाऱ्या ओक आणि पवार दाम्पत्यासह ज्येष्ठ स्वयंसेवकांचा यावेळी सत्कार करण्यात आला। धाराशिव इथं लोकसेवा पुरस्कारांचं वितरण जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांच्या हस्ते झालं। यावर्षी हे पुरस्कार लातूर इथल्या मातोश्री वृद्धाश्रम या संस्थेला तसंच अंबाजोगाई इथल्या ज्ञानप्रबोधिनीचं काम करणारे सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चिकसे, पालावरची शाळा हा प्रकल्प चालवणाऱ्या चंद्रशेखर पाटील यांना प्रदान करण्यात आले। धाराशिव जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली। 2026-27च्या 319 कोटी 67 लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्याला यावेळी मंजुरी देण्यात आली। जिल्ह्यात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही पालकमंत्री सरनाईक यांनी दिली। धाराशिव विमानतळ आता फक्त वैमानिक प्रशिक्षणापुरतं मर्यादित न राहता बहुउद्देशीय विमानतळ म्हणून विकसित होणार आहे। आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली। धाराशिव जिल्ह्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाच्या दृष्टीनं विमानतळ विस्ताराचा निर्णय मैलाचा दगड ठरणार असून धाराशिवचा देशातल्या प्रमुख शहरांशी थेट संपर्क प्रस्थापित होणार आहे। यामुळे जिल्ह्याच्या व्यापार, पर्यटन आणि गुंतवणुकीला चालना मिळेल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला। साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची ज्योत पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावी या उदात्त हेतूनं धाराशिव शहरात भव्य स्मारक उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे। पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली। या स्मारकाच्या उभारणीसाठी नगरविकास विभागानं 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून या निधीतून स्मारक भव्य, दर्जेदार आणि प्रेरणादायी स्वरूपात साकारलं जाणार आहे। तीर्थक्षेत्र तुळजापुरात उमेद मॉल सुरू करण्यात येणार आहे। राज्य सरकारनं याबाबतचा शासन आदेश नुकताच जारी केला। उमेद मॉलमुळे जिल्ह्यातल्या महिला बचत गटांना स्थिर विक्री दालन उपलब्ध होऊन त्यांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध होणार आहे। धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं। या वार्तापत्राचे लेखक होते देविदास पाठक। जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला।